morning. Today we will start with one another problem. Okay, हा जो काही प्रॉब्लेम मी देणार आहे तो तुम्हाला स्वतः करायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट करून देतो. स्टार्ट करून त्याचा सिम्प्लिफाय सर्किट डायग्राम काढून देतो. ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. लास्ट प्रॉब्लेम आहे. ओके, आतापर्यंत आपले 5-6 प्रॉब्लेम झाले. आज आम्हाला काय हरकत नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, तर प्रॉब्लेम आहे find the equivalent find the equivalent resistance between two terminals of A and B in the network shown in figure below. Given that the resistance of each resistor is 10 ohm. ओके, एक सम आहे, त्याच्यासोबत एक सर्किट डायग्राम दिलेली आहे. त्या सर्किट डायग्राम वरून आणि त्या सर्किट डायग्राम मध्ये जो ईच रेजिस्टर आहे, सगळ्या रेजिस्टरची व्हॅल्यू कॉमन 10 ओम. ओके, तर आपल्याला ए आणि बी यामध्ये एक कंडक्टर आहे, त्याचा एक करंट रेजिस्टर त्यांनी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आता मी फिगर ड्रॉ करतोय, त्याची सिम्प्लिफाय फिगर तुम्हाला देतोय. तुम्ही उद्या घरून सॉल्व्ह करून आणायचं. ठीक आहे, तुम्हाला नाही जमला तर आपण इथं सॉल्व्ह करूया. काय फार अवघड नाही. आतापर्यंत जे तुम्हाला घेतले मी 5-6 सम त्या प्रकारचंच आहे. इतकं काय फार अवघड नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे, आपल्याकडं सर्किट डायग्राम आहे. सो दिस इज ए अँड बी, B to H, then H to G, G to F. ओके, याच्यामध्ये एक रेजिस्टर आहे. G to F, then H2 ह्या पॉइंटला नाव नाही आहे. ऍक्च्युअली तुमच्या बुक मधलं सम आहे हे. इथे काय काय बुक मध्ये नाव लिहिलेलं नाही आहे ह्या कॉर्नरला, त्या जंक्शनला. ठीक आहे, दिस इज अनदर. अँड बी आणि एफ मध्ये देयर इज वन बॅटरी कनेक्टेड. इन बिटवीन बी अँड एफ. ओके, सो सगळे जे आहेत 10 ओहम, इथे एक आहे, दिस इज ऑल्सो 10 ओहम. देन इथे एक आहे, दिस इज ऑल्सो 10 ओहम. देन इथे एक आहे 10 ओहम. ओके, एक फिगर आहे आपल्याकडं. A2G पण आहे काहीतरी. A2G सुद्धा आहे 10 ओहम. A2B, A2G, G2H, G2F, F2, this corner to H. I think हा प्रॉब्लेम नंबर 19 आहे अनसॉल्व्ड मधला. 19 नंबर प्रॉब्लेम. ओके, 19 नंबर प्रॉब्लेम मी स्टार्ट करून देतो. सॉल्व्ह उद्या करून आणायचं, नाही आला तर सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, ठीक आहे. आता स्टार्ट करूया आपण. झालं असेल तुमचं. आता
इथं बघितलं तुम्ही तर हे काही ऑलरेडी जंक्शन्सला माझ्याने नेमिंग करून दिलेलं आहे. ए जंक्शन, बी जंक्शन, एक फक्त जंक्शन दिलेला नाहीये, त्याला आपण एक्स देऊया. ओके, आपण एक्स देऊया त्याला नेहमी. ओके, आता काय करायचंय, पहिल्यांदा सिंपल याला करून घ्यायचं, सिंपल फिगर जसे आपण काल केलं होतं. ठीक आहे, आता मी काय करतो, ए टू बी मार्क करून घेतो. ठीक आहे, आता कसं जाऊया आपण, ए टू बी, बी टू एच, एच टू एक्स, एक्स टू एफ, एफ टू जी असं जाऊ. ठीक आहे, कसंही जा तुम्ही, काही इश्यू नाहीये, बट आपण असं जाऊ. तुम्ही असं केलं तरी चालतं. आपण ह्या ए टू बी, बी टू एच, एच टू एक्स या वेळेला जाऊया. ठीक आहे, आता मी फर्स्ट पॉइंट ड्रॉ करतोय, पॉइंट ए. फर्स्ट पॉइंट ड्रॉ करतो, पॉइंट ए. त्यानंतर आहे पॉइंट बी. ओके, त्यानंतर हा ए पॉइंट आणि हा बी पॉइंट. आता ए आणि बी मध्ये बघा थोडंसं इकडे शिफ्ट करतो त्याला. ठीक आहे, इथं ए आणि इथं बी आहे. बी आणि यामध्ये किती एक रेझिस्टन्स आहे. काय सांगितलं त्यांनी, ऑल रेझिस्टन्स हॅव्हिंग 10 ओहम, सगळे रेझिस्टन्स 10 ओहम आहे. ठीक आहे, हा यामध्ये एक रेझिस्टन्स ठेवून देतो मी 10 ओहमचा. हा आहे 10 ओहम फर्स्ट वन. आता बघा बी टू एच परत 10 ओहम आहे, बी टू एच. ठीक आहे, पुढे जातो बी टू एच मध्ये, इथं एच ला जातो, एच ला जातो, दिस इज अगेन 10 ओहम. ओके, त्यानंतर एच टू एक्स, एच टू एक्स अगेन 10 ओहम. याच्या पुढचा पॉइंट येईल एक्स पॉइंट, तो असेल अगेन 10 ओहम. ओके, देन एक्स टू एफ, एक्स टू एफ. ओके, आता एक्स टू एफ त्याच्या पुढेच घेऊया आपण. नाही, आता बघा एक्स टू एफ असेल तर एफ ए आणि जी याच्यामध्ये एक आहे. आता ह्या साईडला टाकू आपण. ठीक आहे, आता काय करूया, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक 10 ओहम आहे. ठीक आहे, ह्याच्या अलीकडे घेतो मी जी पॉइंट. ओके, हा जी पॉइंट 10 ओहम. कारण तुम्ही जर त्या साईडला त्याला टाकलं तर त्याच्यामध्ये टाकायला प्रॉब्लेम येणार आहे. ए आणि जी च्या मध्ये आहे ना एक, त्यामुळे मी जी पॉइंट इकडे घेतो, त्यामुळे मला तिथं रेझिस्टन्स देता आला. ठीक आहे, ए टू जी आणि जी टू एफ, जी टू एफ. आता जी आणि एफ च्या मध्ये एक आहे 10 ओहम. ओके, आता राहिले कुठले बघा, राहिले काय ह्यामध्ये किती आहे टोटल, 1 2 3 4 5 6 7. इथे मेजर करा, 1 2 3 4 5 आहे, 2 राहिले कुठले. ठीक आहे, आता एच आणि एक्स मध्ये घेतलाय का आपण, एच आणि एक्स मध्ये घेतलाय. एक्स आणि एफ मध्ये काय बघा, एक्स आणि एफ मध्ये. ठीक आहे, एक्स हा जी आणि ए टू जी आणि हा आपला एफ आहे. ओके, एफ आणि एक्स मध्ये एक आहे इकडं 10 ओहम, म्हणजे हा टोटल डायरेक्टली इकडे कनेक्टेड आहे. एक्स आणि एफ मध्ये, आणि जी आणि एफ मध्ये. जी कुठं आहे तर जी एफ ऑलरेडी टाकलाय आपण. कुठला राहिलाय का बघा यामध्ये, जी आणि एच मध्ये, जी आणि एच मध्ये बघा, इथं आणि इथे एक आहे, इथं आणि इथे एक रेझिस्टन्स आहे. ओके, एक फिगर तयार झाली. आता हे सगळे रेझिस्टन्स आपण मांडून गेले. ठीक आहे, आता बॅटरी कुठल्या पॉइंट मध्ये आहे, एफ आणि बी मध्ये बॅटरी आहे. एफ आणि बी. बी कुठे आहे तुमचा, हा इथं बी आहे, हा इथं बी आहे. ओके, बी आणि एफ मध्ये बॅटरी आहे. लक्षात आलं का, बॅटरी एक चूक कराल तुम्ही, बॅटरी इथं जोडाल, ती नाही जोडायची, इथं नाही जोडायची. बॅटरी कुठं आहे, बी आणि एफ च्या मध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, बी आणि एफ च्या मध्ये कनेक्टेड आहे. आता तुम्हाला मी ही सगळे अरेंज करून दिले, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचं. ठीक आहे, उद्या करून आणा, नाही जमलं तर मी इथं परत सॉल्व्ह करून घेतो. तुम्ही स्वतःचा होमवर्क साठी हा घ्या. ठीक आहे, जसे आपण आतापर्यंत सगळे सॉल्व्ह केले त्याच टाइप वरती आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा, काही डाऊट्स असतील किंवा डायरेक्ट नाही जमला तर उद्या सॉल्व्ह करू. हा कसं करणार सांगा मला, तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकताय सिरीज मध्ये. 2 कॉमन आहेत बघा, हे सिरीज मध्ये होऊ शकतं. त्यानंतर बाकी कुठला नाहीये सिरीज मध्ये. ठीक आहे,
हे दोन पण नाही आलं. ठीक आहे. वेलस्टोन ब्रिज लागलं तरी काय, वेलस्टोन ब्रिज मध्ये याला कन्वर्ट करायला लागलं तरी करा. वेलस्टोन ब्रिज मध्ये कन्वर्ट करून होते का बघा. ठीक आहे. नाही जमलं तर उद्या सॉल्व्ह करा. हे घ्या एवढी फिगर, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करायचं तुला. तुम्हाला जसं मॅनेज करता येईल तसं करा. आठवणीनं करा प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. आता आपण ते झालं का सगळं? झालं सगळ्यांचं? झालं का तुला लास्ट पेज झाले? गेलो हे फिगर काढून घेतली. आता करायचं नाहीये, घरी करायचं. चला नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय आपण. मीटर ब्रिज. काय झालं? मीटर ब्रिज. सो नेक्स्ट पॉइंट इज, नेक्स्ट आर्टिकल इज मीटर ब्रिज. मीटर ब्रिज. Okay. So before starting meter bridge, there is one formula for resistance. Formula for resistance. Resistance एक formula आहे नवीन, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे पहिल्यांदा. So R is equal to resistivity into L upon A. हा एक फॉर्म्युला आहे. एक मीटर ब्रिज एक डिव्हाइस आहे, त्याचा स्टडी करायची आधी हा फॉर्म्युला तुम्हाला बघायला पाहिजे. हा फॉर्म्युला जर जमला तर तुम्हाला मीटर ब्रिज समजतं. ठीक आहे. किंवा हा फॉर्म्युला आपल्याला मीटर ब्रिज मध्ये अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहून घ्या पहिल्यांदा. सो रेझिस्टन्स इज इक्वल टू, त्यामध्ये आर असतं रेझिस्टन्स, आर असतं रेझिस्टन्स, आर असतं रेझिस्टन्स. त्यानंतर याला म्हणतात रेझिस्टिव्हिटी, याला म्हणतात रेझिस्टिव्हिटी. ओके. हे आहे रेझिस्टिव्हिटी. त्यानंतर L is the length of conductor, L is the length of conductor, length of conductor, and A is the cross sectional area of conductor, cross sectional area of conductor. ठीक है. आता हा फॉर्म्युला थोडासा सेपरेट करून आपण बघूया. ठीक आहे. हा रेझिस्टिव्हिटीला जर बाजूला ठेव, रेझिस्टिव्हिटीला बाजूला ठेव. आता हे एक रिलेशन बघा, रेझिस्टन्स आणि L अपॉन A मधलं रिलेशन बघा. ओके. तर हे जे पहिलं रिलेशन आहे रेझिस्टन्स टू लेंथ. आता हे L काय असं म्हणतो, लेंथ ऑफ कंडक्टर असतं. लेंथ ऑफ कंडक्टर म्हणजे ज्या वायर मधून करंट फ्लो होणार आहे, ज्या वायरवरती रेझिस्टन्स आहे त्याची लेंथ असते. ठीक आहे. आणि ह्यामधलं रिलेशन जर तुम्ही बघितलं तर आर प्रोपोर्शनल टू एल आहे. आर प्रोपोर्शनल टू एल हे काढून टाक. हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ज्यावेळी काढतो तर काय होतं, ते प्रोपोर्शनल आहे. कॉन्स्टंट काढून टाकतो. ठीक आहे. पहिलं रिलेशन बघा आर आणि एल मधलं. म्हणजे काय, आर म्हणजे रेझिस्टन्स आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर आहे. म्हणजे कसं, समजा एक माझा हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे. ठीक आहे. याची काही तर पर्टिक्युलर लेंथ आहे. त्यातून माझा करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो होणार. त्या करंटला जो रेझिस्टन्स, रेझिस्टन्स म्हणजे काय, त्या कंडक्टर कडनं होणारा अपोज, कशाला, फ्लो ऑफ करंटला, त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. तर हा रेझिस्टन्स कशावरती डिपेंड करतो, तुमच्या लेंथ वरती डिपेंड करतो. कशावरती डिपेंड करतो, लेंथ वर. म्हणजे काय, समजा मी ही लेंथ कंडक्टरची वाढवली, कंडक्टरची लेंथ वाढवली. ठीक आहे. मी जशी लेंथ वाढवत जाईल तसा ह्या कंडक्टर कडनं ऑफर जो रेझिस्टन्स ऑफर होणार आहे तो वाढणार आहे. समजतंय. जेवढी लेंथ जास्त तेवढं रेझिस्टन्स जास्त. ओके. हे कंडक्टर आहे, विसरून जा. समजा पाण्याची पाईप आहे, पाण्याची पाईप आहे, त्यातून पाणी फ्लो होणार आहे समजा. ठीक आहे. आता हे आहे 1 मीटर आणि हे 1 किलोमीटर. तिथून तुम्ही इथून काय पाण्याचा इनपुट देणार आहे. ठीक आहे. पाण्याचा इनपुट देणार आहे. तुम्ही इथं त्याचा डिस्चार्ज प्रेशर करा, इथं डिस्चार्ज प्रेशर करा आणि सेम पाणी इथून पास करा आणि इथं डिस्चार्ज प्रेशर करा.
कुठली पाईप जास्त रेजिस्टन्स करेल, अपोज करेल फ्रिक्शनमुळे पाण्याला? डेफिनेटली मोठी पाईप. म्हणजे हे तुमचा जेवढा जास्त एरिया कॉन्टॅक्ट मध्ये येईल वॉटरच्या, तेवढं जास्त फ्रिक्शन क्रिएट होईल त्याच्या फ्लो मध्ये. क्लिअर? त्यामुळे जास्त रेजिस्टन्स क्रिएट होईल मोठ्या पाईप मध्ये. छोट्या पाईप मध्ये रेजिस्टन्स कमी क्रिएट होईल, कारण तुमचा कमीत कमी एरिया कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे वॉटरच्या. त्यामुळे इथं रेजिस्टन्स कमी असेल, इथं रेजिस्टन्स जास्त असेल. तसंच करंट आहे. करंट हिचं लेंथ कशी आहे, छोटी आहे, त्यामुळे इथं क्रिएट होणारा रेजिस्टन्स आहे तो कमी असणार आहे. इथं होणारा अपोज आहे तो कमी असणार आहे, आणि इथं होणारा अपोज आहे तो जास्त असणार आहे. इथं रेजिस्टन्स आहे तो जास्त होणार आहे. ठीक आहे? म्हणजे काय, तुम्ही जशी लेंथ वाढवाल तसा तुमचा रेजिस्टन्स सुद्धा वाढेल. दीज आर प्रोपोर्शनल व्हॅल्यूज. दीज आर प्रोपोर्शनल व्हॅल्यूज. म्हणजे ही व्हॅल्यू वाढली की ही वाढली, ही वाढली की ही वाढली. क्लिअर? जसा तुमचा लेंथ वाढेल रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली वाढेल. रेजिस्टन्स जास्त कधी असेल, लेंथ जास्त असेल तर वाईस वर्सा, लाईक दिस. ओके? तर ह्या व्हॅल्यूज एकमेकाला प्रोपोर्शनल मध्ये असतील. ह्यामधलं रिलेशन कळालं तुम्हाला, आर आणि एल मधलं. ओके, आता बघूया एरिया. एरिया काय असतो? क्रॉस सेक्शनल एरिया. व्हॉट इज मीन बाय क्रॉस सेक्शनल एरिया? ज्यावेळी आपण एखादा सेक्शन कट करतो, त्याचा जो सेक्शन असतो त्याला आपण क्रॉस सेक्शन म्हणतो. क्रॉस मधून कट केलं आणि त्याचा जो सेक्शनचा एरिया, आता हा मी कट केला तर असा मला एक क्रॉस सेक्शनल एरिया मिळेल. बरोबर? हा चॉक आहे, हा चॉक मी, हा ही त्याची लेंथ आहे, हा मधनं मी ब्रेक केला. हा काय, त्याचा गोल तुम्हाला दिसतो, हा क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे? ह्याला म्हणतात क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे? हा इथून कट केलं मी त्या क्रॉस वरती, आणि हा जो सेक्शन क्रिएट झाला ह्याचा एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे? हा जो ए आहे, ज्या कंडक्टर मधून करंट फ्लो होणार आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया असतो, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया असतो. ठीक आहे? आता हे तुम्हाला रिलेशन लक्षात आलं, लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढणार आहे. आता हे पुढचं रिलेशन बघूया, आर आणि ए मधलं रिलेशन बघूया. आता हे रिलेशन कसं आहे? आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया म्हणजे काय? रेजिस्टन्स कधी वाढणार? ज्यावेळी तुमचा एरिया कमी असेल त्यावेळी. उलट, कारण ते डिनॉमिनेटर मध्ये रेसिप्रोकल आहे. बरोबर? रेजिस्टन्स कमी कधी होणार? एरिया वाढल्यावर. इथं कसं होतं? प्रोपोर्शनल होतं. इथं कसं इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, उलट आहे. ठीक आहे? एक व्हॅल्यू वाढली की दुसरी कमी आहे. ठीक आहे? आता इथं बघा, इथं मी पहिला कंडक्टर, एक कंडक्टर आहे, त्याचा काहीतरी एरिया आहे, समजा 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे त्या कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे? आता इथला जो काय, ज्यावेळी यातून करंट फ्लो होणार आहे त्याचा रेजिस्टन्स, आणि आता दुसरा एक कंडक्टर मी घेतो की त्याचा कंपॅरेटिव्हली क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे. कंपॅरेटिव्हली क्रॉस सेक्शनल एरिया जास्त आहे. बघा आता काय होणार आहे? इथं रेजिस्टन्स जास्त असणार आहे, कारण एरिया कमी आहे. एरिया कमी असले की रेजिस्टन्स जास्त असणार आहे, कारण क्रॉस सेक्शन छोटा आहे. क्रॉस सेक्शन छोटा आहे, त्याला फ्लो व्हायसाठी लागणारा स्पेस आहे तो छोटा आहे. बरोबर? स्पेस छोटा आहे हा करंट पास होण्यासाठी, त्यामुळे रेजिस्टन्स ऍब्सोल्युटली जास्त असणार आहे. ठीक आहे? इथं काय होतंय बघा, क्रॉस सेक्शनल एरिया इन्क्रीज झालाय, स्पेस, इंटरनल स्पेस जास्त मिळालेला आहे फ्लो व्हायला. म्हणजे अपोज काय होणार आहे? कमी होणार आहे, रेजिस्टन्स कमी होणार आहे. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया वाढला की रेजिस्टन्स कमी होईल, एरिया कमी झाला रेजिस्टन्स वाढेल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. आता ह्याचं पाण्याशी कम्पेअर करा. आता मला सांगा, इथून पाणी फ्लो होणार आहे आणि इथून सुद्धा पाणी फ्लो होणार आहे. ओके? आता इथून पाणी फ्लो होताना इथं काय होणार? तर स्पेस छोटा आहे पाणी फ्लो व्हायला, स्पेस छोटा आहे या पाईपचा. म्हणजे काय होणार आहे? इथं फ्रिक्शन जास्त क्रिएट होणार आहे, रेजिस्टन्स वाढणार आहे. बरोबर आहे? इथं स्पेस मोठा आहे, इझिली पाणी पास होईल विदाउट रेजिस्टन्स किंवा कमी रेजिस्टन्स मध्ये. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टन्स. तुम्ही रेजिस्टन्स, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स घ्या किंवा तुमचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स, जिथून पाणी वाहतं, दोन्हीचं सेमच रूल आहे. ठीक आहे? आलं लक्षात तुम्हाला? दोन रिलेशन. आता ही दोन रिलेशन मी एकत्र लिहितो, हे रिलेशन आणि हे रिलेशन. म्हणजे कसं बघा, आर प्रोपोर्शनल टू एल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ए, दोन्ही एकत्र लिहितो. ओके? हे प्रोपोर्शनल साइन घालवण्यासाठी मी काय करतो? त्याला एका कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो, त्याला म्हणतात रेझिस्टिव्हिटी L/A. दिस इज माय
फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स. ओके. आणि हा जो काय असतो तो रेजिस्टिव्हिटी ती काय असते आपण समजून घेताना तुमच्या लक्षात येईल. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना रेजिस्टिव्हिटी काय असते. पण हा कॉन्स्टंट आहे, ज्यावेळी आपण त्याला मल्टिप्लाय करतो त्यावेळी प्रोपोर्शनल साईन निघून जाईल आणि एक रिलेशन क्रिएट होईल. त्याला म्हणतात रेजिस्टन्स इन द कंडक्टर, इलेक्ट्रिकल कंडक्टर. लिहून घ्या सर. लक्षात आलं काय फॉर्म्युला. आता हे रिलेशन आपल्याला मीटर ब्रिज मध्ये युज करायचं. हे रिलेशन आपल्याला मीटर ब्रिज मध्ये युज करायचं. झालं झालं. चला मीटर ब्रिज आता बघूया मीटर ब्रिज काय असतं. ठीक आहे. तर इट इज द ऍप्लिकेशन ऑफ विन्स्टोन ब्रिज. हे एका विन्स्टोन ब्रिजचं मॉडिफाईड व्हर्जन आहे तेव्हा त्याचं ऍप्लिकेशन. विन्स्टोन ब्रिज. ओके. त्याचं मॉडिफाईड व्हर्जन. मॉडिफाईड. तर त्याचं कन्स्ट्रक्शन बघू आपण. त्याच्या आधी तुम्हाला माहित आहे विन्स्टोन ब्रिज कशासाठी युज करतात, का वापरतात विन्स्टोन ब्रिज? अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. तर त्यामध्ये प्रोसिजर असते. अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी प्रोसिजर असते. ती प्रोसिजर आपल्याला फॉलो करावं लागते आणि त्यासाठी एक फॉर्म्युला आहे ऑलरेडी आपण डिराईव्ह केला. त्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला अननोन रेजिस्टन्स मिळतो. ओके. आपण काय करूया हे मीटर दॅट इज द ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे कशाचं? विन्स्टोन ब्रिज. म्हणजे इथं सुद्धा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करतात. काय करतात मीटर ब्रिज मध्ये? अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करतात. बट ह्यामध्ये अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करणं कंपॅरेटिव्हली इझी असतं विन्स्टोन ब्रिज पेक्षा. कंपॅरेटिव्हली इझी अँड इट इज शॉर्टकट प्रोसेस. इट इज शॉर्टकट प्रोसेस ऍज कम्पेअर्ड टू विन्स्टोन ब्रिज. ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे, दोन्हीचं कंपॅरिझन बघायचं. मी साइड बाय साइड दोन्ही फिगर काढतोय, त्याचा आपण आपल्याला कंपॅरिझन स्टडी करायचं. ठीक आहे. आता पहिल्यांदा वेस्टर्न ब्रिज पासून सुरुवात करतो. वेस्टर्न ब्रिज मध्ये थोडंसं रिपीट करतो. वेस्टर्न ब्रिज मध्ये अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट कसा करायचा आणि त्याच्यात पण कसं करायचं मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा वेस्टर्न ब्रिज मध्ये काय असायचं, आपल्याकडे 4 रेजिस्टन्स असायचे जनरली. समजा हा मिसिंग आहे, हा माहित नाही आम्हाला, हा काढायचा आहे आणि हा एक बघा. ठीक आहे. इथं गॅल्व्हनोमीटर, त्यानंतर हे बॅटरीशी कनेक्टेड. ही प्रोसिजर आपण शिकलो. ठीक आहे. म्हणजे हा R1 R2, हा R3 मिसिंग आहे जो मला फाइंड आउट करायचा आहे, आणि R4. दिस इज गॅल्व्हनोमीटर, दिस इज करंट IG. ओके. तर रेजिस्टन्स फाइंड अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करताना पहिली कंडिशन की तुमचं वेस्टर्न ब्रिज हे बॅलन्स पाहिजे. बॅलन्स पाहिजे म्हणजे काय, तुमच्या गॅल्व्हनोमीटर मध्ये नल डिफ्लेक्शन पाहिजे, तिथून करंट 0 पाहिजे. करंट तिथं 0 पाहिजे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R4. दिस इज द फॉर्म्युला फॉर वेस्टर्न ब्रिज नेटवर्क इफ युअर वेस्टर्न ब्रिज इज बॅलन्स्ड. ओके. और युअर गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. तर आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. त्यामध्ये काय असायचं माझ्याकडं, असे नंबर ऑफ सॅम्पल रेजिस्टर असणार आहे. समजा असे नंबर ऑफ सॅम्पल रेजिस्टर आहेत विथ सम व्हॅल्यूज. मी काय करणार आहे, 1 बाय 1 हे इथं अटॅच करणार आहे. 1 बाय 1 एकदा मी बॅटरी ऑन करणार, जेव्हा करंट फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे त्यावेळी हे 1 बाय 1 मी इथं लावून बघणार. किंवा एक व्हेरिएबल रेजिस्टर वापरणार. व्हेरिएबल रेजिस्टर म्हणजे काय, असा एक कॉमन रेजिस्टर की ज्याची व्हॅल्यू चेंज होते तो वापरणार, किंवा हे नंबर ऑफ रेजिस्टर मी तिथे वापरणार. ओके. आता समजा हा रेजिस्टर 1 आहे, हा रेजिस्टर 2 आहे, हा रेजिस्टर 3 आहे, 4 आहे. असे जितके लागतील तेवढे रेजिस्टर मी 1 बाय 1 इथं अप्लाय करणार. समजा किंवा R2 ला माझं हे आलं डिफ्लेक्शन 0 दाखवलं, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन 0 दाखवलं, तर काय म्हणणार आहे, हा माझा इथला अननोन रेजिस्टन्स असणार. जी ह्याची व्हॅल्यू असणार आहे ती ह्याची असणार. ओके. ठीक आहे. आणि किंवा बाकीच्या व्हॅल्यूज टाकून मी फाइंड आउट करणार आहे. म्हणजे थेरॉटिकली जर बाकीच्या व्हॅल्यू दिल्या तर एक मिसिंग असेल तर ती काढू शकतो.
किंवा प्रॅक्टिकली कसं काढणार आहे हे सगळे इथे अप्लाय करणार वन बाय वन म्हणतात. ज्या रेजिस्टरला गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवेल तो असेल माझा तो अननोन रेजिस्टर. ही प्रोसिजर आहे वेलस्टोन ब्रिज मध्ये. ओके, सो दॅट इज लेंथी और कॉम्प्लिकेटेड प्रोसेस, लेंथी प्रोसेस यू कॅन से और टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ठीक आहे, हे एक दोन रेजिस्टरला ठीक आहे. तुमच्या सर्किटमध्ये हजारो रेजिस्टर आहेत. एखादं सर्किट आहे मोठं सर्किट त्यामध्ये हजारो रेजिस्टर आहेत. तिथे कसं करणार? तिथे ही प्रोसेस ऍप्लिकेबल नाही आहे. ओके, तर तिथं वापरतात मीटर ब्रिज. तर मीटर ब्रिज काय असतं तर मी तो फिगर काढतोय. तर आता इथं दोन अशा स्ट्रीप आहेत, त्या स्ट्रीप आहेत. ओके, त्यामध्ये एक दोन एअर गॅप्स आहेत. अशा दोन एअर गॅप्स आहेत. हे एअर गॅप आहेत. ठीक आहे, आता ह्या स्ट्रीप एका खाली युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या वायरला कनेक्ट केली. या स्ट्रीप आहे त्या आणि युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेल्या वायरला कनेक्ट केले. अशी एक वायर आहे की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया युनिफॉर्म आहे. क्रॉस सेक्शनल एरिया युनिफॉर्म आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इथं काय करणार? हे जे काय गॅप्स आहेत हे गॅप्स आहेत. इथं मी दोन रेजिस्टर कनेक्ट करणार. त्यातला एक नोन असेल आणि एक जो मला फाइंड आउट करायचा तो अननोन असेल. दोन रेजिस्टर कनेक्ट करणार आहे. ओके, आणि उरलेले दोन कुठे करायचे सांगतो. त्यातले दोन कनेक्ट करायचे, चार लागतात रेजिस्टर ब्रिजमध्ये. इथं पण चार रेजिस्टर असतात. त्यातले दोन मी इथं कनेक्ट करणार आहे की ज्यातला एक नोन आहे आणि एक मला जो फाइंड आउट करायचा तो आहे. ओके, एक नोन आहे आणि एक अननोन आहे. असे दोन रेजिस्टर मी जोडले. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये मी गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करणार आहे. काय करणार आहे? गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करणार. त्याच्यामध्ये ही जी काय युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असणारी जी वायर आहे कुठलीही वायर रेड कलर त्याला कनेक्ट करणार आहे गॅल्व्हनोमीटर या दोन रेजिस्टरच्या मध्ये. ठीक आहे, आता ही जी काय वायर आहे ती मी करणार आहे बॅटरीशी कनेक्ट. ही वायर करणार आहे बॅटरीशी कनेक्ट. ठीक आहे, इथं बॅटरी आहे म्हणजे त्या बॅटरीशी कनेक्ट करणार. त्याचा ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स V आहे. हा इथून करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्या खाली कशाच्या त्या वायरच्या खाली एक मीटर एक स्केल असणार आहे. स्केल तुमची स्केल असते ना याची, प्लास्टिकची असते किंवा स्टीलची असते तशी स्केल असते खाली. ओके, इथे एक स्केल असते आणि ह्याला जॉकी म्हणतात. हा जो काय पॉइंटर आहे पॉइंटर त्याला जॉकी म्हणतात. जॉकी पॉइंट म्हणतात त्याला. ठीक आहे, हा पॉइंट आहे ना ह्याच्यावरती रोटेट होतो. काय होतंय? रोटेट होतो. कशावरती? तुमच्या युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असलेली जी वायर आहे कंडक्टर आहे त्याच्यावरती हे पॉइंटर मूव्ह होतो. ओके, म्हणजे कसा मूव्ह होतो बघा. मूव्ह कसा होतो तो? तर तो हे फिरते इकडं. तो इधर इथं असेल त्याचा पॉइंटर, इधर इथं असेल किंवा इकडं असेल. म्हणजे हा पॉइंटर इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं कुठेही असू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा पॉइंटर असा मूव्ह विथ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, आता तो मूव्ह काय करायला सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी ह्याला आपण नाव देऊया. हे आहे माझं मीटर स्केल. हे आहे मीटर स्केल. हा गॅल्व्हनोमीटर आहे. ह्यातला एक रेजिस्टन्स आहे, एक अननोन रेजिस्टन्स आहे. अननोन रेजिस्टन्स. त्यानंतर ही क्रॉस सेक्शनल एरिया असलेली पाईप आणि ही तुमची बॅटरी. ठीक आहे, आता हे काय करायचं सांगतो. आता हे ह्यामध्ये फाइंड आउट हे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. आता अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट कसा करायचा. ठीक आहे, आता हा पॉइंटर आहे तो इथून फिरणार आहे. ओके, जसा हा तुम्ही फिरवत जाल पहिल्यांदा ज्यावेळी करंट येणार आहे काय करंट आल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये डिफ्लेक्शन दाखवणार आहे गॅल्व्हनोमीटर मध्ये. म्हणजे ह्या रेजिस्टर मध्ये करंट फ्लो होईल, ह्या रेजिस्टर्स मध्ये करंट फ्लो होईल, त्यानंतर इथं येईल आणि इथं तुमचं डिफ्लेक्शन शो होईल. डिफ्लेक्शन. तर हा जो काही जॉकी आहे तो इथं रोटेट करायचा आपल्याला. कुठपर्यंत रोटेट करायचा? जोपर्यंत त्याच्यामध्ये नल डिफ्लेक्शन येत नाही. कशामध्ये? गॅल्व्हनोमीटर मध्ये. प्रत्येक वेळी रेजिस्टन्स चेंज करत बसायची गरज नाही. फक्त आपल्याला हा पॉइंटर
हा जॉकीकडे फिरवायचा आहे त्या वायरवर. तर एक लोकेशन आपल्याला असं मिळेल की जिथं तुमचं गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन न्यूट्रलाइज होईल, नल होईल, जिथं झिरो डिफ्लेक्शन राहतं. ओके. गॅल्व्हनोमीटर काय करतो बाळांनो? करंट डिटेक्ट करतो. एखाद्या वायरमध्ये करंट आहे का नाही एवढंच डिटेक्ट, किती आहे ते काय सांगत नाही, फक्त आहे का नाही एवढं डिटेक्ट करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर जिथं करंट ज्यावेळी त्याचा बंद होईल, करंट जिथं बंद होईल तिथं त्याचं नल डिफ्लेक्शन असणार आहे. म्हणजे ह्या कंडक्टर मध्ये येणारा करंट नल होईल त्यावेळी तुमचं नल डिफ्लेक्शन असणार आहे. म्हणजे इथला करंट बंद झाला तर त्या लोकेशनला तुमचं असेल नल डिफ्लेक्शन. समजा ह्या लोकेशनला माझं नल डिफ्लेक्शन मिळाले, म्हणजे तुमचा पॉइंटर कुठं असणार आहे? इथं असणार आहे समजा. ठीक आहे. त्या पॉइंटला माझं नल डिफ्लेक्शन असणार. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, ही जी काय पॉइंट आहे, हा पॉइंट आणि ह्या एंड पॉइंट त्यामधलं जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला L1 म्हणायचं. काय म्हणायचं? L1. कुठलं पॉइंट लक्षात द्या, ज्या पॉइंटरला नल डिफ्लेक्शन मिळालाय, ज्या पॉइंटला, त्या पॉइंट मधून त्या साईडचं एक्स्ट्रीम एंड आहे वायरचा, त्याच्यातला डिस्टन्स आहे L1 कन्सिडर करायचा. काय करायचंय? L1. आणि तिथून ह्या एंडचं डिस्टन्स हे L2 कन्सिडर करायचं. L1 आणि L2 दोन हे झाले तुमचे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जो रेझिस्टन्स ह्या सेक्शन मध्ये, म्हणजे कुठल्या ह्या लेंथ मध्ये जो रेझिस्टन्स असेल तो असेल तुमचा तिसरा रेझिस्टन्स. इन्स्टॉलमेंट मध्ये चार रेझिस्टन्स असतात, बरोबर? 4 रेझिस्टर असतात. तर हा असेल तुमचा तिसरा रेझिस्टर आणि ह्या सेक्शन मध्ये L2 मध्ये असणारा असेल तुमचा चौथा रेझिस्टर. इथं कसे 4 रेझिस्टर आहेत बघा, तसे इथं सुद्धा 4 असणार आहेत. इथं 2, त्यातला एक नोन जो काढायचा आहे तो अननोन, आणि बाकीचे नोन आहेत ते 2 इथं असणार आहेत. आता ह्यामध्ये आपण थोडंसं त्याला सिक्वेन्स ठरवूया. ह्याला आपण R1 रेझिस्टर म्हणायचं. काय म्हणायचं? इथून पुढे R1 रेझिस्टर म्हणूया. ठीक आहे. ह्याला म्हणणारा आहे R2 रेझिस्टर. नोन कुठला असू शकतो यापैकी, नोन अननोन, ते डिपेंड करतं. एक नोन एक अननोन. ठीक आहे. त्यानंतर हा इथं जो आहे तो असणार आहे माझा R3. हा असणार आहे, सॉरी, हा R2 करूया, हा R4 करूया आणि हा R3 करूया, जसं की तिथं आपण केलं होता R3. अननोन इथं ठेवूया. ठीक आहे. हे 4 रेझिस्टर माझे कम्प्लीट झाले. ओके. आता ज्यावेळी नल डिफ्लेक्शन मिळणार आहे त्यावेळी मी हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे कुठला फॉर्म्युला? R1 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R4. हा फॉर्म्युला मी अप्लाय कधी करू शकतो? नल डिफ्लेक्शनला. म्हणजे यात काय होतं बघा, हे डिव्हाइस तुम्ही युज केलं, इथे एकदा तुमचा रेझिस्टर सेट केला जो अननोन आहे, त्या अननोन रेझिस्टर ह्या तुमच्या युनिफॉर्म क्रॉस सेक्शन वायरवरून फिरवायचं. आता ही बघा, ही वायर कशाला कनेक्ट आहे? बॅटरीशी कनेक्ट आहे. ही वायर कशाशी कनेक्ट आहे? बॅटरीशी. म्हणजे बॅटरीतून करंट येणार आहे, तो करंट ह्या सगळ्या रेझिस्टर मधून फ्लो होणार आहे. बघा सगळे रेझिस्टर कनेक्टेड आहेत की नाही? हा रेझिस्टर कनेक्ट आहे ह्या स्ट्रीपला, हा रेझिस्टर ह्या दोन्ही स्ट्रीपला कनेक्ट आहे. त्यानंतर हे रेझिस्टर आहेत, ही ह्यात म्हणजे ह्यात ऑलरेडी करंट येणार आहे, त्यामुळे ह्या रेझिस्टर मध्ये सुद्धा करंट येणार आहे. 4 रेझिस्टर मध्ये करंट येणार कुठल्याही ह्या बॅटरीमध्ये. ओके. आपण ही 4 रेझिस्टर एका पर्टिक्युलर मेथडनं रिअरेंज केले किंवा व्यवस्थित माउंट करून घेतले एका सिस्टमवरती. त्या सिस्टमला आपण मीटर बिल्ड करतो. समजलं तुम्हाला काय होतं इथं? कसे कनेक्ट केलेत आपण? समजले का? तर हे 4 रेझिस्टन्स मी घेतले. आता नल डिफ्लेक्शन ज्यावेळी इथं दाखवेल माझं नल डिफ्लेक्शन, त्यावेळी हे सगळ्या व्हॅल्यूज मी इथं टाकणार आहे आणि अननोन रेझिस्टन्स काढणार. ठीक आहे. आता इथं बघा हे R2 आणि L1 हे रिलेशन आहे आणि इथं R4 आणि L2 हे रिलेशन आहे. R2 आणि L4 हे रिलेशन आहे. ओके. तर हे कंडक्टर आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असेल. म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी त्याचा क्रॉस सेक्शन सेम आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, एका सेम जाडीचा कंडक्टर आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असलेला कंडक्टर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरून कसं काढायचं बघूया आपण. ठीक आहे. आता बघा हा तुमचा R2 आहे, R2, आणि लेंथ कुठली आहे? L1 आहे. ठीक आहे. तर आता ह्या R2 मध्ये मी हा फॉर्म्युला युज करणार आहे. R2 इज इक्वल टू
रेझिस्टिव्हिटी इंटू लेंथ कुठली आहे माझी L1 डिवायडेड बाय A1. आता A1 A2 म्हणायचं नाहीये कारण युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे, त्यामुळे नुसतं A1. तर क्रॉस सेक्शन युनिफॉर्म आहे, सगळीकडे सेम आहे क्रॉस सेक्शन. म्हणजे एवढ्या याच्यासाठी मी हा फॉर्म्युला अप्लाय केला. ठीक आहे. त्यानंतर आहे कुठला परत R4. R4 साठी एवढ्या लेंथ मध्ये हा आपला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला मी अप्लाय करतो. R4 साठी काय अप्लाय करणार आहे, रेझिस्टिव्हिटी इंटू लेंथ किती आहे L2 आहे, लेंथ आहे L2 डिवायडेड बाय युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असल्यामुळे हेच लिहून टाकतो. बरोबर. आता काय करतो, ह्या तुमच्या मेन इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. या व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. म्हणजे बघा R2 ची व्हॅल्यू इथं, R4 ची व्हॅल्यू इथं. म्हणजे कसं R1 डिवायडेड बाय R2 च्या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी डिवायडेड बाय L1 अपॉन A इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय इथं रेझिस्टिव्हिटी इंटू L2 डिवायडेड बाय A. L2 डिवायडेड बाय A. ओके. आता समजा माझा R3 अननोन आहे. काय आहे माझा R3 अननोन आहे समजा, धरून जा. तर तो कसा काढणार, आता इथं बघा हे A कॅन्सल होईल, सेम व्हॅल्यू आहे फोर साइडला. रेझिस्टिव्हिटी कॅन्सल होईल, रेझिस्टिव्हिटी कॅन्सल होईल. आता मला R3 काढायचं आहे, तर R3 इथं ठेवतो, L1 ला इकडे शिफ्ट करतो. L1 इंटू R1, L2 इंटू R1, L2 इकडे शिफ्ट करतो, L2 इंटू R1 डिवायडेड बाय L1. दिस इज माय अननोन रेजिस्टन्स. दिस इज माय अननोन रेजिस्टन्स. तुम्हाला हा R1 अननोन असेल तर तिकडे शिफ्ट करा, जसं तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. अननोन रेजिस्टन्स असा पॉइंट आउट करायचा मीटर वेव्ह मध्ये. आता यामध्ये टाइम कंझ्युमिंग का नाहीये, तर इथं आपल्याला फक्त जॉकी हे करायचं आहे, या कंडक्टर मधनं जॉकी आहे तो फक्त रोटेट करायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला हे नॉन डिफ्लेक्टेड मिळालं, डायरेक्ट R3 मिळतं. म्हणजे this process require less time as compared to this process. This is the comparative study in between Wheatstone bridge and meter bridge. So it is the application of Wheatstone bridge, but it is modified version of Wheatstone bridge. हे Wheatstone bridge एक modified version आणि Wheatstone bridge application सुद्धा म्हणू शकतात. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या सगळं. L1 आहे ब्रॅकेट केल्यामुळे L1. आता इथे काय केलंय बुक मध्ये तुमच्या रेझिस्टन्स बॉक्स म्हणले, काय गरज नाही हे आहे असं रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे. रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे नंबर ऑफ रेझिस्टन्स असं म्हणायचं. हेच वापरा, हेच नोटेशन्स वापरा. बुक मध्ये रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे तो ते कन्फ्युजन वाढवतो. हे नोटेशन्स वापरा. झालं. आता न्यूमरिकल्स बघूया याच्यावरचे. इरेज करू. न्यूमरिकल्स ऑन मीटर ब्रिज. पहिलं न्यूमरिकल आहे फाइंड अननोन रेजिस्टन्स. फाइंड अननोन रेजिस्टन्स. Find unknown resistance for following setup of galvanometer shows null deflection. असे खाली सेटअप दिलाय आणि त्याचा गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतोय. तर अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करा. ठीक आहे. तर इथं दिलाय बघा तो सेटअप, असा सेटअप आहे. हा सेटअप आहे आपल्याकडं. ठीक आहे. इथं ह्या एअर गॅप मध्ये ह्या पहिल्या एक रेजिस्टन्स दिलाय. ही फिगर दिलेली आहे आपल्याला 2 ओम.
आणि हा रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. हा अननोन रेझिस्टन्स आहे, हा अननोन रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. आणि हे आहे बॅटरीची कनेक्ट, वायर आहे तुमची बॅटरी. असा सेटअप दिलेला आहे. ठीक आहे. आणि बॅटरीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला बॅटरीची व्हॅल्यू दिलेली आहे. नाही, अननोन रेझिस्टन्स फक्त फाइंड आउट करायचं, करंट नाही आहे. बॅटरीची व्हॅल्यू काही घ्यायची गरज नाही आहे, दिलेली पण नाही. ठीक आहे. आता बघा, आपल्याला आपल्या मेन फिगरशी कम्पेअर करायचं. हे आपण काय करतो, R3 हा असतो आपला R3, हा असतो R1, हा असतो R2 आणि हा असतो R4. ओके. मध्ये गॅल्व्हनोमीटर आहे की जे इथे मला नळ डिफ्लेक्शन दाखवते त्यामध्ये. ठीक आहे. आता ह्याची लेंथ किती असते, ही लेंथ किती घेतो आपण, L1 घेतो, आणि ही लेंथ घेतो, उरलेली लेंथ घेतो L2. हे आपले सगळे पॅरामीटर्स आहेत आपल्या मीटरपीटचे. आता अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करायचे. आपल्याला रेझिस्टिव्हिटी, लेंथ याची काही गरज लागेल का इथं असं वाटतंय तुम्हाला या सम मध्ये? आता बघा, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. हा फॉर्म्युला मी अप्लाय करणार. ठीक आहे. नंतर ते लेंथ वगैरे बघूया. R1 आहे माझ्याकडं. ओके. R2 इथून काढायचं आपल्याला, इथून R2 इथून काढायचं आहे. आणि लेंथ दिलेली आहे का, त्यांनी दिलेली आहे L1 आहे ती 0.3 मीटर दिलेली आहे, फिगर मध्ये दिलेली आहे. आणि ही आहे 0.7 मीटर दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये दिले फिगर मध्ये, गिवन मध्ये. ठीक आहे. त्यावरून R2 आणि R4 काढून घ्यायचं. ठीक आहे. आता अप्लाय करूया आपण. R2 इथं मिळेल, R4 तिथं मिळेल, आणि R3 मला काढायचं आहे. ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. ठीक आहे. आता काय करतो मी, R2 ला R2 च्या इथं बघा, R1 ऍज इट इज ठेवतो पहिल्यांदा. आता R2 ची किंवा हे बघा, R3 इज इक्वल टू, R3 काढायचं ना, तर R1 अपॉन R2 इंटू R4. आता हे सगळं रेझिस्टिव्हिटी, एरिया हे सगळं कॅन्सल होणार आहे. हे सगळं कॅन्सल होणार आहे. कारण हे बघा, एकच वायर आहे आपल्याकडे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, त्याची रेझिस्टिव्हिटी सेमच असणार आहे दोन्ही साईडला, त्यामुळे ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आहे, त्यामुळे हे सुद्धा कॅन्सल होणार आहे. त्यामुळे रेझिस्टिव्हिटी एरिया काय घ्यायची गरजच नाही. जरी तुम्ही घेतला तरी तो कॅन्सलच होणार आहे. ओके. जरी तुम्ही घेतला तरी कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय, इथे ही सगळी व्हॅल्यू समजा तुम्ही घेतली, म्हणजे कुठली, R2 इज इक्वल टू L1 इंटू ही सगळी व्हॅल्यू जशी की आपण लास्ट मध्ये घेतली होती. ओके. एरिया डिवायडेड बाय हे पलीकडच्या व्हॅल्यू सेमच आहे, एरिया आणि हे सगळ्या इथून कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे ह्या काय घ्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युल्यात पुट केल्या व्हॅल्यूज तरी तुम्हाला व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. आता R3 ची व्हॅल्यू मला काढायची आहे. बाकीच्या ह्या व्हॅल्यू मला माझ्याकडे आहेत ऑलरेडी. ठीक आहे. हे ऑलरेडी कॅन्सल होणार आहे, त्यामुळे घ्यायची काही गरज नाही आहे. R3 इज इक्वल टू R1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 2 ओहम. R2 ओके, R2 इंटू इथं R4. नाही, आपल्याला घ्यावे लागते व्हॅल्यू, घ्यावे लागते. ठीक आहे. त्या व्हॅल्यू आपल्याला घ्याव्या लागते. त्या बिना आपल्याला जाऊन चालणार नाहीये. हा फॉर्म्युला अप्लाय होणार नाही तिथं. डायरेक्टली आपण जो डिराइव्ड फॉर्म्युला होता, डिराइव्ड फॉर्म्युला पूर्वीचा, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकून बघूया. काय फॉर्म्युला आपल्याकडे होता, R3 डिवाइड इज इक्वल टू L2 इंटू R1 डिवायडेड बाय R2. हा एक फॉर्म्युला डायरेक्ट केला होता याच्यापूर्वी आपण. ठीक आहे. यात बघूया. R3 मला मिसिंग व्हॅल्यू आहे, L2 आहे माझ्याकडं 0.7, R1 आहे 2 आणि R2 ची व्हॅल्यू आहे, इथं R2 ची व्हॅल्यू L2 डिवायडेड बाय L1. हा, L1 ची व्हॅल्यू ठेवली आपण इथं
L1 ची 0.3. आता कॅल्क्युलेट करा. आता हे असं करतो 0.7 0.3 इंटू 2, याला 10 ने मल्टिप्लाय करतो. 7 डिवायडेड बाय 3 इंटू 2 म्हणजे 14 डिवायडेड बाय 3. ओके, सो व्हॅल्यू विल बी 4.66 ओहम. ओके, आर. आत्ताचा आपण फॉर्म्युला डेराइव्ह केला होता त्यामध्ये फक्त मी व्हॅल्यू ठेवली, बाकीचे काय डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला. बाकीची रेझिस्टिव्हिटी आणि एरिया घ्यायची काही गरज नव्हती. झालं का? पुढचा सम घ्या. राईट डाऊन टू रेझिस्टन्स लिहून घ्या, ते सांगतो तसं. टू रेझिस्टन्स 2 ohm and 4 ohm. Two resistors 2 ohm and 4 ohm connected across two gaps. Connected across two gaps. Connected across two gaps of meter bridge. Two resistors 2 ohm and 4 ohm connected across two gaps of meter bridge as shown in figure. Find out current through cell if bridge is balanced. Resistance of bridge wire as 2 ohm. Resistance of bridge wire as 2 ohm. Resistance of bridge wire as 2 ohm. ओके, आता ही फिगर आहे, हीच फिगर दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे 2 ohm and 4 ohm. There are two resistors are connected between air gaps. लक्ष द्या इकडं, दोन रेझिस्टन्स आहेत ते एअर गॅप मध्ये कनेक्टेड आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काय बॅटरी आहे ती बॅटरी तुमच्या जी वायर आहे त्याला 2 व्होल्ट व्होल्टेज सप्लाय करते. 2 व्होल्ट व्होल्टेज सप्लाय करते. तर आणि हा जो काय वायर आहे ना, ही टोटल वायर तुमची ज्यावरून गॅल्व्हनोमीटर रोटेट होणार आहे त्याचा होल रेझिस्टन्स 2 ओहम दिलाय. रेझिस्टन्स ऑफ वायर असं म्हटले बघा. शेवटी काय म्हटले त्यांनी, रेझिस्टन्स ऑफ ब्रिज वायर. ही तुमची जी ब्रिज वायर आहे त्याचा होल रेझिस्टन्स दिलाय 2 ओहम. तर ज्या बॅटरी मधून जो करंट येणार आहे ना तो करंट फाइंड आउट करायचा. करंट फाइंड आउट करायचा बॅटरी मधून बाहेर पडणार. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघितलं तर हा एक कंडक्टर आहे असं समजूया. हा कंडक्टर, हा सगळा एक कंडक्टर आहे. त्यामध्ये 2 रेझिस्टन्स आहेत 2 आणि 4. आता इथं मी 2 ओहम टाकून घेतो. त्यानंतर लगेच 4 ओहम आहे. 2 ओहम आणि 4 ओहम हे 2 रेझिस्टर आहेत. ठीक आहे, त्याच्या खाली सिरीज मध्ये कुठला आहे बघा, पॅरलल मध्ये कुठला आहे 2 ओहम. म्हणजे तो तुमच्या त्याचा कंडक्टर. ही जी काय वायर ब्रिज आहे ना, ब्रिज वायर त्याचा 2 ओहम. आणि ब्रिज वायर कशाला कनेक्ट केली आहे, बॅटरीला. ही ब्रिज वायर कनेक्ट केली आहे बॅटरीला. ही जी बॅटरी तुम्हाला 2 व्होल्ट व्होल्टेज प्रोव्हाइड करते. 2 व्होल्ट व्होल्टेज प्रोव्हाइड करते. ठीक आहे, आता हा ह्याची व्हॅल्यू आहे 2 ओहम. करंट असा फ्लो होणार आहे. हे जनरली असे अरेंज केले तुमचे रेझिस्टर सगळे अरेंज केले. ठीक आहे, आता इथं बाकीचं काय तुम्हाला रेझिस्टिव्हिटी द्यायला नाही, लेंथ द्यायला नाही, बाकीच्या गोष्टी काहीच द्यायला नाही, फक्त एवढंच दिले. आता बाकीचं
आणि हे डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शन ऑलरेडी सांगितलं की दॅट गॅल्व्हॅनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन. त्यामुळं हे 4 रेजिस्टर, हे तुमचे 3च रेजिस्टन्स आहेत, चौथा रेजिस्टर नाहीच आहे. हा एक कॉमन रेजिस्टर दिलाय तो वायरवर. वेलस्टोन ब्रिजला 4 लागतात ना, इथे दिलेत 3. मग काय करायचं की आपल्याकडे एक रेजिस्टर तयार झाले, ह्याचा पहिल्यांदा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढून घ्यायचा. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. ओके. आता याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ची सिरीज कसा असेल, 2 + 4 म्हणजे 6 ओहम असेल. 2 + 4 6 ओहम असेल. ठीक आहे. आता काय करूया, त्याला एका 2 ओहम 6 ओहम मध्ये कन्वर्ट करून घेऊया, कुठल्याही ह्याला. ठीक आहे. आणि ह्याला दुसरा पॅरलल मध्ये आहे, तो आहे 2 ओहम. ठीक आहे. आणि ह्याला बॅटरी कनेक्टेड आहे. बॅटरी कनेक्टेड आहे, त्याची व्हॅल्यू आहे 2 व्होल्ट. ठीक आहे. आता ह्याचा इक्विव्हॅलेंट काढून घेऊया, ते 2 पॅरलल आहेत. ओके. आता ह्याचा पॅरललचा काढताना 1/6 + 1/2. ओके. 1/6 प्लस इथे आपण 3 ने मल्टिप्लाय करूया, 6 म्हणजे 1 + 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे 4 डिवायडेड बाय 6. तर याचा येईल RP इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर 6 डिवायडेड बाय 4 म्हणजे RP इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2. ओके. सो ह्याचा जो इक्विव्हॅलेंट आहे तो येईल मला 1.5. 1.5 हा याचा इक्विव्हॅलेंट येईल. 1.5. मी काय केलं बघा, फक्त इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढलाय, ह्याचा काढलाय, इथे ठेवलाय, त्या दोन्हीचा काढला, आता तो काढला. आता ह्यानंतर इथं परत ही फिगर कन्वर्ट करतो एका कॉमन याच्यामध्ये, रेजिस्टर मध्ये. कॉमन आलाय माझा 1.5 ओहम, तो बॅटरीशी कनेक्ट करतो, 2 व्होल्ट बॅटरीशी, 2 व्होल्ट बॅटरी रिड्यूस करून घेतला सिंगल याच्यामध्ये, इक्विव्हॅलेंट मध्ये. ठीक आहे. आता मला करंट काढायचा आहे. करंट कसा काढतो आपण, I = V/R, ओहम्स लॉ. I = V/R. I मला काढायचं आहे, व्होल्टेज आहे माझ्याकडे 2 आणि रेजिस्टर आहे 1.5, कॉमन रेजिस्टर. या सगळ्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आलाय 1.5. या सगळ्या रेजिस्टर. ठीक आहे. आता ह्याचं करा, 2 डिवायडेड बाय 1.5 किती होते बघा. याला 10 ने मल्टिप्लाय करूया, 10 15 काय किती होते सांगा मला. 20 डिवाइडेड बाय 15 1.5 होते का, 1.3 समथिंग काय, 1.33. ओके. आणि करंट मोजतात एम्पियर मध्ये. दिस इज माय आन्सर, 1.3. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी काय दिलेल्या नव्हत्या यामध्ये, फक्त आपल्याला करंट फाइंड आउट करायचं. लिहून घ्या सगळं, फिगर काढा सेपरेट, नाहीतर त्यातच ऍडजस्ट करा. ह्या संपूर्ण आपल्याला काय लक्षात येतं, हे बघा, जर कॉमन रेजिस्टन्स दिला असेल, खालच्याचा एखाद 2 रेजिस्टन्स असतात ना खाली वायरवरती, तर कॉमन रेजिस्टन्स दिला असेल तर डायरेक्टली आपण सिंपल इक्विव्हॅलेंट जो रेजिस्टन्स फाइंड आउट करतो त्या मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. ओके. आणि यात जो सेपरेट रेजिस्टन्स दिला, ह्या पोर्शनचा सेपरेट आणि ह्या पोर्शनचा सेपरेट, आणि लेंथ सेपरेट दिला, मात्र तो आपल्याला पहिल्या टाईपचा फॉर्म्युला आता आपण फर्स्ट सम सोडवलेला त्यापासून सॉल्व्ह करायला. अजून एका पद्धतीने विचारलं, रेजिस्टिव्हिटी काही वेळा काढायला होतं. रेजिस्टिव्हिटी म्हणजे कसं, R = रेजिस्टिव्हिटी अपॉन एरिया अपॉन L आहे ना, त्यातली रेजिस्टिव्हिटी काही वेळा फाइंड आउट करायला, तो एक घेऊया त्या टाईपचा. ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करावा लागतो. रेजिस्टिव्हिटी दिली, रेजिस्टिव्हिटी काढायला लागते आपल्याला. झालं. पुढचा सम घ्या, लिहून घ्या. 2 resistance 2 ohm and 3 ohm. 2 resistance are 2 ohm and 3 ohms are connected across 2 gaps of meter bridge
across two gap of meter bridge, across two gap of meter bridge as shown in figure, as shown in figure, as shown in figure. calculate current, calculate current through the cell, calculate current through the cell when bridge is balanced, when bridge is balanced, when bridge is balanced, and also find specific resistance, specific resistance किंवा resistivity दोन्हीचा अर्थ एकच आहे. Specific resistance and also find specific resistance of material of meter bridge wire, of meter bridge wire. Resistance of meter bridge wire is 1.49 ohm. 1.49 ohm. Resistance of meter bridge wire is 1.49 ohm, and diameter of wire, and diameter of wire is 0.12 centimeter. 0.12 centimeter. Okay, ही फिगर काढून द्या. फिगर काढून घ्या. हा तुमच्या 9.8 आहे बघा, 9.5 सम 218 पेज नंबर त्यावरचा आहे. काढली फिगर झालं. आता बघा त्यांनी दोन गोष्टी विचारल्या, बॅटरीची पण व्हॅल्यू दिली बघा. व्होल्टेज सॉरी पोटॅन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 2 व्होल्ट. व्होल्टेज 2 व्होल्ट दिले, फिगर मध्ये दिले. आता दोन गोष्टी विचारल्या. पहिलं करंट थ्रू बॅटरी, करंट जनरेटेड बाय बॅटरी, करंट थ्रू किंवा जनरेटेड बाय करंट बाय बॅटरी, हे पहिलं. ओके, हे सोपं आहे, ते काही अवघड नाही. ठीक आहे. इथं मला दोन रेजिस्टन्स आहेत, एक कॉमन रेजिस्टन्स आहे. दोन रेजिस्टन्स, कॉमन रेजिस्टन्स. आता याचं पहिल्यांदा सिरीज पॅरलल मध्ये फिगर काढून घ्यायची. पहिला रेजिस्टन्स 2 ओहम, दुसरा रेजिस्टन्स आहे 3 ओहम. ओके, आणि खाली तुमचा वायर रेजिस्टर हा दोन्हीला पॅरलल आहे. हा आहे तुमचा 1.49 ओहम, बरोबर. आणि हे बॅटरीशी जोडले, बॅटरीची व्हॅल्यू आहे 2 व्होल्ट, बॅटरीची व्हॅल्यू आहे 2 व्होल्ट. ओके, त्या अवघड आहे का यामध्ये? नाही. आता याचं पहिलं सिरीज मधला काढून घ्यायचा आहे. सिरीज मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 2 + 3 इज इक्वल टू 5 ओहम. ओके, आता हा आला सगळा 5 ओहम, 5 ओहम. ठीक आहे. सो कन्वर्ट इट इनटू सिंगल रेजिस्टर. So this will be 5 ohm and another resistance parallel with first, and value will be 1.49 ohm. These are connected with battery having 2 volt capacity, having 2 volt capacity. ठीक है. आता याचा रेजिस्टन्स काढा. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 1.5 + 1.49, 1.49 काढायचं. किती आहे सांगा जरा व्हॅल्यू घ्यायची. सॉरी 1.49, 1.49, 1.49, 1.49. मला याचा किती येतो सांगा. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स पाहिजे मला. साधे कॅल्क्युलेशन आहे. 0.87 येतो बघा. 0.87 आला का? 0.87 ओहम म्हणजे ह्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके, सो 0.87
कनेक्टेड विथ 2 व्होल्ट बॅटरी. ओके, आता करंट काढा. करंट इज इक्वल टू V अपॉन R. ओके, व्होल्टेज आहे 0.87 करंट किती येतो? दिस इज माय फर्स्ट आन्सर. 2.29 एम्पियर. 2.29 काय झालं? काय डाऊट आहे? हे झालं पहिला आन्सर. ठीक आहे, आता दुसरा आन्सर काढायचा. सेकंड आन्सर मध्ये स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी विचारली. स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी. द स्पेसिफिक R इज इक्वल टू मॅग्नेटिक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. ओके, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला. स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी ऑफ द वायर. त्या वायरची, ह्याच वायरची फक्त, बाकी काय संबंध. एक फॉर्म्युला मिळणार, रेझिस्टिव्हिटी इनटू L अपॉन A. L अपॉन A. ओके, आता ही लेंथ ऑफ वायर दिली का आपल्याकडं? लेंथ ऑफ वायर, लेंथ इज 1 मीटर आहे. फिगर मध्ये दिले लेंथ इज 1 मीटर. लेंथ इज 1 मीटर. ओके, आणि डायमीटर दिलाय 0.2 सेंटीमीटर. आता 1 मीटर आहे, 1 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरला मीटर करून घ्या किंवा मीटरला सेंटीमीटर करून घ्या, युनिट सेम करायचे. ठीक आहे, आता काय करूया, ह्या सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करू आपण. ठीक आहे, तर 0.12 डिवायडेड बाय 100. ओके, म्हणजे काय होईल तुमचं? हे मीटर मध्ये मीटर. ओके, मग ते किती मीटर होईल बघा, किती मीटर होईल ते? किंवा असं जरी ठेवलं तरी चालतं, 0.12 इंटू 10⁻⁻² मीटर. हे 100 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 10⁻⁻². असं ठेवलं तरी चालतं. ओके, हा झाला माझा काय? डायमीटर. ओके, डायमीटर. रेझिस्टिव्हिटी काढायची आहे मला, A इंटू L अपॉन A. ओके, रेझिस्टिव्हिटी, ही रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची. ओके, सो रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू R इंटू A डिवायडेड बाय L. R इंटू A डिवायडेड बाय L. स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी ऑफ द वायर. ठीक आहे, तर रेझिस्टिव्हिटी आता R किती दिलाय बघा, दिलाय ऑलरेडी 1.49. R ऑलरेडी दिलाय 1.49 इंटू एरिया कसा काढायचा? ह्या डायमीटर वरून एरिया काढायचा. एरिया कसा काढतात आपण सर्क्युलर पर्सेंटेजचा? π/4 इंटू d², असा एरिया काढायचा. ओके, तर एरिया काढताना π/4, d ची व्हॅल्यू मला माहिती आहे. d ची व्हॅल्यू आहे 0.12 इंटू 10⁻². ओके, आता ही A ची व्हॅल्यू ठेवतो मी, तर π/4 इंटू 0.12 इंटू 10⁻². होल डिवायडेड बाय लेंथ किती आहे? लेंथ 1 मीटर. लेंथ 1 मीटर. ओके, हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल तुम्हाला रेझिस्टिव्हिटी मिळेल. ही रेझिस्टिव्हिटीचा ओहम्स पर मीटर. ओहम्स पर मीटर. हे कसं कॅल्क्युलेट करणार? आता तुम्हाला लॉग टेबल यूज करावं लागेल. लॉग टेबल यूज करावं लागेल कॅल्क्युलेशन करावं. ओके, तुम्ही लॉग टेबल यूज करा, कॅल्क्युलेट करा. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर देतो. नाही जमलं तर उद्या लॉग टेबल यूज करून आपण करूया. लॉग टेबल वापरायचं, करू शकाल ते? लॉग टेबल यूज करून त्याचा आन्सर येतं 1.68 इंटू 10⁻⁻6 असा त्याचा आन्सर. ओके, हे आन्सर लिहून घ्या आणि क्रॉस चेक करा लॉग टेबल. नाही जमलं तर उद्या कॅल्क्युलेट करूया आपण लॉग टेबल. ओके, दिस इज अशा टाइपचे फॉर्म्युला सम असतात मीटर ब्रिजवर. आपण आता रेझिस्टिव्हिटी पण काढली. तुमच्या याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये मीटर ब्रिजवरचं एक्झाम्पलच नाही. एक्सरसाइज मध्ये ते जे आहेत ती एवढी झाली. आता एक्सरसाइज मध्ये तसं नाही आहे स्पेसिफिक एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट इथे संपतो आपला. उद्या आपण पोटॅन्शिओमीटर स्टार्ट करूया. पोटॅन्शिओमीटर